नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचे हे रोज मोदक आहेत ना, ह्याचा नैवेद्य जर तुम्ही बाप्पांना दाखवला ना, तर बाप्पा खुश होऊन या नैवेद्यासारखाच किती गोड आशीर्वाद देतील. चला, ज्या वाटीत आपण तांदळाची पिठी घेतली ना, त्याच वाटीने आपण त्याच्यामध्ये 2 चमचे दूध आणि हे मी रोज सिरप घेतलेलं आहे त्या अर्धी वाटी आणि उरलेल्या वाटीमध्ये पाणी घालून आपण ते एका पातेल्यामध्ये तापवायला ठेवूया. रोज पेटल्स पण घेतलेले आहेत. पाव चमचा तूप घालायचं आहे फक्त आणि छान उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आली की आपलं 1 वाटी तांदळाचं पीठ जे घेतलं होतं ना, ते आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी छान ते मिक्स झालं पाहिजे. पाणी सगळं त्याच्यामध्ये शोषून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर पाव चमचा मीठ घातलं आहे चवीसाठी आणि झाकून ठेवलं आहे 2 मिनटासाठी. त्याच्यानंतर आपण गॅस बंद करून टाकूया. तर दुसरीकडे मी एका भांड्यामध्ये ना 1 चमचा तूप घातलं आहे आणि 1 ते 1.25 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं. अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे आणि तो आपण छान मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यानंतर मी इथे अर्धी वाटी रोज सिरप घेतलं आहे. हे पण गोड असतं ना, त्यामुळे गूळ थोडा कमी वापरला तरी चालेल. हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया. 1 चमचा मी खसखस घातली आहे. ड्रायफ्रूट्सची पावडर तुम्हाला आवडली तर घालू शकता. अगदी पाव चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे. बघ, ह्याला अजून थोडंसं पाणी आहे याच्यामध्ये, त्यामुळे आपण अजून थोडंसं हे मिश्रण सुकवून घेऊया. आपलं मिश्रण सुकलेलं आहे आणि पीठसुद्धा इथे गरम आहे. तोवरच आपण ताटात काढून घ्यायचं आणि हे चपातीचं माझ्याकडे शेकवायचं होतं. हे नसेल तर पावभाजीच्या स्मॅशरने तुम्ही असं स्मॅश करून घ्या आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ अगदी छान मळून घ्यायचं. 5 ते 7 मिनटं लागली मला इतकं हे छान पीठ मळायला. थोडासा तेलाचा हात लावून आपण हे पीठ व्यवस्थित झाकून ठेवूया. त्याच्यानंतर मी यातला एक मोठा गोळा घेतला आणि अशी मोठी पोळी लाटली आणि त्याच्या मी पुऱ्या पाडून घेतल्या. असं केलं ना तर सगळे मोदक आपले सारखे आकाराचे होतात. मला अशा पद्धतीने जमतात मोदक करायला. तुम्हाला ज्या पद्धतीने जमत असतील त्या पद्धतीने तुम्ही करा. मी 2 बोटांना इथे तेल लावलं आहे आणि फोल्ड अँड प्रेस या पद्धतीने मी अशी मोदकाची पारी करून घेतली आणि त्याच्यात सारण भरून असा आपला छान मोदक केला. आणि हे सगळे मोदक आपण उकडायला ठेवूया, वाफवायला ठेवूया. छान मोदक वाफून झालेले आहेत. बघा किती सुंदर रंग पण आलेला आहे आणि इतके छान अप्रतिम झालेत ना मोदक. खरंच सांगते, तुम्ही नक्की करून बघा.